नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल और फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. सर्वांनी थंबनेल बघितले असेलच, तर व्हिडिओ बनवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या मनात इच्छा झाली आहे श्रीपाद श्री वल्लभ यांचं दर्शन घेण्याची, तर मग आपण लगेच जाऊ शकतो का किंवा लगेच निघू शकतो का? कारण भरपूर जणांना असं वाटतं की 3-3, 4-4, 6-6 महिन्यांपासून भरपूर मंडळी ही रेल्वेचे रिझर्वेशन्स करतात किंवा विमानाची रिझर्वेशन्स करतात. त्यांनी तिकिटे काढलेली असतात आणि मग त्यांचं सर्व पूर्व नियोजित प्लॅन असतो. तर व्हिडिओ याच्यासाठी आहे की तुम्ही तुमच्या मनात आल्यावर तात्काळ निघू शकता. पूर्ण व्हिडिओ नक्की बघा, कसं जायचं सांगतो. तर सगळ्यात महत्त्वाचं, विमान बघून लगेच कृपया असं समजू नका की विमानाने हा प्रवास होणार आहे. मी फक्त तुम्हाला काय सांगतोय तेवढं लक्षात घ्या की आपल्याला हैदराबादपर्यंत पोहोचायचं आहे. आता आम्ही विमानाने हैदराबादला पोहोचणं थोडंसं सोपं असं समजलं, कारण आपल्याला तो वेळ वाचवणारा देखील एक मार्ग आहे. हैदराबाद विमानतळावर आम्ही पोहोचलोय, पण आपण हैदराबादला महाराष्ट्रातल्या कुठल्याही कोपऱ्यातून सहज रेल्वेने किंवा बाय रोड पोहोचू शकतो. हैदराबादला पोहोचणे सोपे आहे. आम्ही हैदराबाद विमानतळावर विमानाने आलो. त्यानंतरचा प्रवास अतिशय महत्त्वाचा आहे, कारण तोच आपला वेळ वाचवणार आहे आणि आपल्याला तो कुठल्याही पूर्वनियोजनाशिवाय करता येण्यासारखा प्रवास आहे. तर हा प्रवास कसा करायचा हे अगदी थोडक्यात मी सांगतोय. स्किप न करता आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे, म्हणजे आपल्याला प्रत्येक स्टेप समजेल, नियोजन समजेल आणि खूप आधीपासून नियोजन न करता म्हणजे अगदी 10-15 दिवसामध्ये आपण पूर्ण पिठापुरम यात्रेचे नियोजन करू शकतो. कसे करायचे नीट बघा. चला तर सुरुवात करूयात. विमानाने प्रवास करायचा नाहीये हे तर मी आधीच सांगितलंय. चला तर विमानतळाच्या बाहेर इथे बघू शकता कॅब्स उपलब्ध आहेत. तर मी महत्त्वाचं सांगणार आहे तुम्हाला की ऑटो हे 700 ते 800 रुपये चार्ज घेऊ शकतात आणि कॅब हे 1000-1200 रुपये चार्ज घेऊ शकतात. तुम्ही म्हणाल कुठे जायचंय, तर आता इथून सुरुवात होत आहे आपल्या मुख्य प्रवासाची. आपल्याला जायचं आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशनला. कारण सिकंदराबादवरूनच आपल्याला मिळतात 2 महत्त्वाच्या रेल्वे, ज्यांचं रिझर्वेशन आपल्याला कधीही मिळू शकतं, ऑलवेज अवेलेबल. तर ती गाडी कोणती आहे सांगतोय मी. हे बघा आपल्या समोर आहे सिकंदराबाद रेल्वे स्टेशन. सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून सकाळी 5 वाजता आणि दुपारी साधारणतः 3 वाजता 2 वंदे भारत जातात. ह्या ज्या 2 रेल्वे आहेत, या ज्या 2 ट्रेन्स आहेत, ह्या सिकंदराबाद वरून विशाखापट्टणमला जातात. मग तुम्ही म्हणाल या रूटवर पिठापुरम येतं का? तर हो, पिठापुरमच्या अगदी आपण जवळ पोहोचू शकतो. आणि ते कुठलं जंक्शन आहे ती सर्व माहिती आपण बघत आहोत. अतिशय सोपा मार्ग, सोपं नियोजन आणि सहज पिठापुरम नियोजन. आम्ही निघालो आहोत दुपारी 3च्या वंदे भारत एक्सप्रेसने आणि ही रेल्वे अतिशय योग्य वेळेमध्ये तुम्हाला पिठापुरमला सोडते. तर कसं नियोजन करायचंय, कशी आहे ही रेल्वे, तर बघून घ्या. ही रेल्वे दुपारी 3च्या आसपास सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरून सुटते. या रेल्वेमध्ये बहुतांशी तुम्हाला सीट्स अवेलेबल होतातच, त्यामुळे मुद्दाम आम्ही हा मार्ग निवडला. मी सर्व रेल्वेचे रिझर्वेशन्स चेक केले. भरपूर रेल्वे ह्या बुक असतात, आपल्यालाही त्याची कल्पना आहे. पण ह्या रेल्वेमध्ये आणि जी सकाळची 5ची वंदे भारत आहे, दोन्हीही रेल्वेजमध्ये, दोन्हीही ट्रेन्समध्ये तुम्हाला रिझर्वेशन सहज उपलब्ध होतात. म्हणजे तुम्ही अगदी सहज पद्धतीने नियोजन करू शकता. ही रेल्वे साधारणतः, ही ट्रेन साधारणतः 130 kmph स्पीडने प्रवास करते. यामध्ये तुम्हाला जेवणाची देखील सोय होते, त्यामुळे त्याचीही चिंता नाहीये. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण एक्झिक्युटिव्ह आणि कॉमन दोन्ही पद्धतीचे रिझर्वेशन्स करू शकतो आणि अतिशय म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या दरामध्ये आपण ह्या रेल्वेने जाऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळ वाचतो आणि सहज रिझर्वेशन उपलब्ध होतं.
ही रेल्वे आपल्याला सामलकोट जंक्शनला संध्याकाळी 9:30 वाजता सोडते. आता भरपूर आपल्याकडील लोक जे आहेत ती इथे गंडली जातात किंवा त्यांची फसवणूक होते. ऑटो टॅक्सी हे 500, 600, 1000 कितीही रुपये मागतात. तर कृपा करून गडबड करू नका. जसं आपल्याकडे हे 6 सीटर्स असतात, ऑटोज असतात, शेअरिंग असतात, त्या पद्धतीने तिथे देखील आहे. तर रेल्वे स्टेशनमध्ये चौकशी केली तर चार्जेस जास्त मागतील. थोडंसं रेल्वे स्टेशनच्या बाहेर जा. गेटच्या बाहेर गेलात, उजव्या बाजूला तुम्हाला पिठापुरमसाठी 6 सीटर्स मिळतील आणि अगदी 50-100 रुपयांमध्ये देखील तुम्हाला ते पिठापुरमला पोहोचवतील. आम्ही पिठापुरमला पोहोचलो 10 वाजता. आता इथे काही जणांना प्रश्न पडू शकतो, रात्री 10 वाजता पोहोचल्यानंतर रूमचं नियोजन आधीपासून लावलं होतं का? तर मित्र आणि मैत्रिणींनो, सर्वांना हे मी सांगू इच्छितो की देवस्थानच्या समोरच्या म्हणजे रस्त्यावर नीट बघा, महाद्वाराच्या समोर रस्त्याने सरळ गेल्यावर नीट बघा, समोर डाव्या बाजूला भक्त निवास आहे. मग इथे आपण राहिलो होतो का? तर नाही. हे भक्त निवास निशुल्क आहे, पण याच्यासाठी तुम्हाला 45 दिवस आधी बुकिंग करावं लागतं आणि ते देखील ईमेल आय डीवर. म्हणजे ईमेल कोणता? तर info@श्रीवल्लभ.org या मेलवर मेल करावा लागतो. आधार कार्ड्स वगैरे सर्व डिटेल पाठवावे लागतात. इथे आल्याबरोबर तुम्हाला आधार कार्डच्या झेरॉक्स सबमिट कराव्या लागतात आणि ओरिजिनल देखील दाखवावं लागतं. मग हे सर्व नियोजन आधी शक्यच नव्हतं. आम्ही सर्व नियोजन 10 ते 15 दिवसात केल्यामुळे दुसरा मार्ग काय? तर अतिशय सोपा मार्ग म्हणजे महाद्वाराच्या समोरच हा जो अरुंद रस्ता जातोय, नीट बघा, सर्व लॉजेस उपलब्ध आहेत आणि सर्व ठिकाणी सहज रूम उपलब्ध होते. तुम्हाला या रस्त्यावर इतके लॉजेस दिसतील आणि त्यांचे नंबर सुद्धा दिसतील. तुम्ही सहज फोन करू शकता आणि तुम्हाला सहज रूम उपलब्ध होईल. अतिशय सोपा आहे. सर्व नंबर तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. मी देवस्थानाच्या महाद्वारासमोरील रस्त्याने जात आहे. आमची जी रूम आहे ती मी थोडीशी आतमध्ये घेतली होती मुद्दाम, कारण अतिशय मला कमी जे चार्जेस आहेत त्यामध्ये ती रूम भेटली आणि AC रूम भेटली विशेष म्हणजे, आणि खूपच सुंदर रूम होती. आणि ती रूम कोणते म्हणजे ते जे लोक आहेत किंवा ते जे ओनर आहेत ते सुद्धा आपल्या महाराष्ट्राकडीलच आहेत. त्यांची म्हणजे त्यासोबत पार्टनरशिप आहे. तर तुम्ही बघू शकता, सांगलीकर यांचा हा लॉज होता. थोडं अजून पुढे गेल्यावर तुम्हाला दिसेल इथे 2-3 त्यांचे हे निवास आहेत, भक्त निवास आहेत. तर तुम्ही इथे सहज इथे राहू शकता. तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने रूम उपलब्ध होईल. ही लिस्ट आहे आजूबाजूच्या प्रसिद्ध, मी म्हणेन भारतात प्रसिद्ध असलेल्या किंवा जगप्रसिद्ध असलेल्या देवस्थानांची, प्रेक्षणीय स्थळांची ही नावे आहेत. ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला व्हिजिट द्यायची आहे. 3 दिवसात ही सर्व स्थळे कशी पाहायची आहेत याबद्दल पूर्ण व्हिडिओमध्ये मिळेल. तर रूम घेतल्यानंतर आपण सकाळी सकाळी लवकर उठलो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे बघा, दर्शन आपण घेतलंय 5 वाजता आणि आपण इथे आलेलो आहोत गोशाळेमध्ये आणि गायींना चारा देखील उपलब्ध आहे. तुम्ही चारा देखील खाऊ घालू शकता. आता या पार्किंगमध्ये इथे गाड्या लावल्यानंतर देखील आपल्याला इथे आजूबाजूला खूप मोठ्या प्रमाणावर लॉजेसची व्यवस्था दिसून येईल. म्हणजे रूम्स खूप आहेत. खूप आधीपासून तुम्ही नियोजन केलं नाही तरी चालेल.
सकाळी 5 वाजता देवस्थान उघडतं आणि आपण सकाळी सकाळी येऊन इथे दर्शन घेतो. प्रसन्न वाटतं, इथून निघावंसं वाटत नाही. देवळाच्या समोर पायरीच्या बाजूला प्रसाद घेतल्यानंतर आपण देवळाच्या पलीकडच्या द्वाराकडे जायचं आहे आणि इथे आपल्याला सकाळी 9:15 9:30 वाजेपर्यंत चहा देखील मिळतो आणि सकाळचा फराळ देखील उपलब्ध असतो, अगदी निशुल्क. इथे बघू शकता. आणि रात्री जेवण, दुपारचं 12 वाजताचं जेवण आणि रात्रीचं सुद्धा जेवण इथेच मिळतं. अगदी सुंदर असा प्रसाद असतो. आपण देवळाच्या पलीकडच्या द्वाराकडे आलेलो आहोत. इथे बघू शकता. या पलीकडच्या ठिकाणी म्हणजे इकडे या भागात सुद्धा भरपूर लॉजेस आहेत, अगदी देवळाला चिटकून. आणि उजव्या बाजूला जो गेट बघताय तुम्ही, इथेच प्रसाद मिळतो. आताच आपण बघितलं, चहा देखील पलीकडच्या दरवाजात मिळतो आणि ह्या हॉलमध्ये प्रसाद मिळतो. दुपारी 12 वाजता, संध्याकाळी देखील 9 9:30 वाजेपर्यंत, 10 कधी कधी 11 वाजेपर्यंत देखील गर्दी ज्याप्रमाणे त्याप्रमाणे वेळेमध्ये बदल होतो. तर हे आहे इकडे दुसऱ्या बाजूचं द्वार. आता दुपारी 12 ते 4 मध्ये देऊळ बंद असतं. त्यानंतर आपण संध्याकाळी 5-6 वाजता येऊन भजनाला सुरुवात करू शकतो. 1 तासभर भजन असतं, नामस्मरण असतं. त्यानंतर इथे पालखीचा उत्सव असतो. पालखीच्या साठी सुद्धा आपल्याला इथे नोंदणी करावी लागते. श्रीपाद श्री वल्लभ यांच्या देवस्थानातून निघाल्यानंतर आज पिठापुरमचा आपला पहिला दिवस आहे. पिठापुरम मधील महत्वाचे स्थाने कोणती, तर नीट बघा. इथे जवळच श्री महालक्ष्मी देवस्थान आहे, सुंदर मंदिर आहे. त्यानंतर कुंती माधव स्वामी मंदिर, हे नक्की बघा, फार जुनं आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुकुटेश्वर मंदिर, हे एक कॉम्प्लेक्सच आहे. चला तर सर्वात पहिल्यांदा आधी एक महत्वाचं दाखवणार आहे मी, बालाजी मंदिर, जे की आपल्या श्रीपाद श्री वल्लभ यांच्या मंदिरापासून जवळच आहे. त्यानंतर थोडं पुढे आल्यानंतर पिठापुरम मधील अजून एक महत्वाचं धार्मिक स्थळ म्हणजे कुकुटेश्वर मंदिर. अतिशय भव्य, दिव्य आणि मोठा असा ह्या मंदिराचा परिसर आहे. या ठिकाणी आपल्याला महादेवाचं मुख्य देवस्थान लाभतं आणि त्याशिवाय इथे पुरुहुत्तिका जी शक्तिपीठ देवस्थान आहे ती देखील इथेच आहे. इथे बघू शकता. आपण जेव्हा आतमध्ये येतो, अतिशय नयनरम्य असा परिसर आहे. हा पुष्करणी तलाव आहे. इथे बरेच जण सकाळी आंघोळ करतात, त्यानंतर देवाच्या दर्शनासाठी जातात. इथे वाचू शकता कुकुटेश्वर स्वामी टेम्पल. त्यानंतर इथे आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे सर्वच देवांची इथे आपल्याला देवळे मिळतात. इथे बघू शकता. इथे सगळ्यात महत्वाची आख्यायिका आहे या देवस्थानाची. या राक्षसाचा वध इथे झाला होता, त्यामुळे याचा सुद्धा पुतळा इथे आपल्याला दिसतो. इथे या बोर्डावर आपल्याला आख्यायिका वाचायला मिळेल पूर्ण. या पुष्करणी तलावाच्या बाजूनेच आपल्याला उजवीकडे जायचं आहे, जिथून आपण पुढे जातो देवीच्या शक्तिपीठाकडे. इथे बघू शकता, पादगया क्षेत्र म्हणतात. आख्यायिका पूर्ण हे आहे पुरुहुत्तिका शक्तिपीठ देवीचे मंदिर आणि इथे सुद्धा प्रचंड गर्दी असते. वाचू शकता, इथे नाव दिसते आपल्याला, श्री पुरुहुत्तिका माता. आणि दर्शनासाठी फार वेळ लागत नाही. दुपारच्या महाप्रसादासाठी श्रीपाद श्री वल्लभ यांच्या देवस्थानात आम्ही आलेलो आहोत. त्यांच्या देवस्थानात आलो आणि इथेच नंतर संध्याकाळी 4-5 वाजल्यापासून पुन्हा देवस्थानात आलो. भजन कीर्तन, त्यानंतर इथे पालखी उत्सव झाला आणि समारोप झाला. संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन आम्ही आमच्या रूमवर आरामासाठी गेलो. आता तुम्ही बघू शकता आपल्या प्रवासाचा आता हा दुसरा दिवस आहे. सकाळी 5 वाजलेत. 5-5:15 वाजता आम्ही जातोय पिठापुरम रेल्वे स्टेशनकडे. तर रेल्वे स्टेशन हे आपल्या श्रीपाद श्री वल्लभ यांच्या देवस्थानापासून अगदी काही अंतरावर आहे. आपल्याला मोजून 10 ते 15 मिनिटं लागू शकतात. आपण देवस्थानातून निघाल्याबरोबर इथे रेल्वे स्टेशनला पोहोचतो. या रेल्वे स्टेशनवरून सकाळी एक लोकल असते
ही लोकल ट्रेन घेऊन आपल्याला जायचं आहे अण्णावरम, भारतातील प्रसिद्ध सत्यनारायण स्वामी यांचे देवस्थान. आता आम्ही इथे अण्णावरमला उतरलो आहोत. या रेल्वे स्टेशनवर उतरल्याबरोबर आपल्याला पलीकडच्या बाजूने जायचे आहे आणि आपल्याला दिसत असेल ही जी बस आहे ही देवस्थानकडूनच उपलब्ध असते. फ्री ऑफ कॉस्ट ही बस आपल्याला अण्णावरम येथील श्री सत्यनारायण स्वामी मंदिर या ठिकाणी आपल्याला सोडते. इथे बघू शकता मंदिर परिसरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. त्यानंतर अगदी महाद्वाराजवळच आपल्याला ही बस ड्रॉप करते. अतिशय नयनरम्य असा हा परिसर आहे. अतिशय सुखद आणि शांती देणारा हा परिसर आहे. हे बघू शकता आपण. सर्वात मुख्य गोपुरम आपल्या समोर दिसतंय. इथूनच आपल्याला एंट्री घ्यावी लागते श्री सत्यनारायण स्वामी देवस्थान मध्ये. समोर ज्या पायऱ्या दिसत आहेत त्याच्या उजव्याच बाजूला आपल्याला मोबाईल डिपॉझिट करावा लागतो. आपले जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स आहेत ते तिथे डिपॉझिट करायचे आणि त्याच्या बाजूलाच लिफ्ट आहे. अपंग, दिव्यांग, वयस्कर लोकांसाठी डायरेक्ट दर्शनाची व्यवस्था आहे. त्यामुळे आपण त्याचा देखील लाभ घेऊ शकता. अन्यथा ह्या शेडच्या खालूनच आपल्याला लाईन सुरू होते. फार वेळ लागत नाही. दर्शन अर्ध्या एक तासात अगदी सहज होऊन जातं. ही मागची बाजू आहे जिथून आपण बाहेर येतो. ह्या पायऱ्या मुख्य देवस्थानाकडे जेव्हा VIP वगैरे लोक येतात तेव्हा इथूनच एंट्री असते त्यांना. तर ह्या इथे देखील आपल्याला फोटो सेशन करता येतं. इथून हा जो पूर्ण आपला परिसर दिसतोय इथूनच आपल्याला जायचं आहे खाली. इथे बघू शकता. इथे ह्या देवस्थानातील प्रसिद्ध असा प्रसाद आपल्याला मिळतो आणि ह्या मंदिरातूनच आपल्याला ही जी नदी दिसते ही आहे पंपा नदी. पंपा नदी आणि इथेच धरण देखील आहे. इथे साठवणूक देखील आहे, रिझर्वायर आहे. इथे बघू शकता खूप मोठं असं हे देवस्थान आहे. आम्ही इथे दिवस पूर्ण घालवला. इतरत्र कुठे जाण्यापेक्षा आम्ही इथून पुन्हा कुठे जाणं योग्य समजलं नाही. तर इथे देखील महाप्रसादाचा लाभ आपण सहज घेऊ शकता. इथे बघा हा स्पेशल हा जो प्रसाद आहे इथे मिळतो. अगदी आपल्या लापशीप्रमाणे असतो. खूप सुंदर अप्रतिम अशी चव असते. तर याचा देखील आपण लाभ घेऊ शकता. आणि बसनेच आम्ही पिठापुरमला आलो. संध्याकाळी मुक्कामाला पुन्हा पिठापुरमला आल्यानंतर भजन वगैरे झाल्यानंतर, पालखी उत्सव झाल्यानंतर, आरती झाल्यानंतर संध्याकाळचा महाप्रसाद घेतला आणि आम्ही आमच्या रूमवर आरामासाठी गेलो. आता आजचा आपला हा तिसरा दिवस आहे. पिठापुरम मधून सकाळीच नाश्ता घेऊन आपण निघालेलो आहोत. ऑटोने शेअरिंग ऑटो केलेला आहे आणि आपण जात आहोत उप्पाडा इथे. प्रसिद्ध सिल्क साड्यांचे हे ठिकाण आहे. इथे उप्पाडाला आपण बघू शकता दोन्ही साईडने बघा भरपूर प्रमाणात आपल्याला साड्यांचे दुकाने दिसतील. ऑटोचे चार्जेस असतील किंवा साड्यांचे, इथे बार्गेनिंग करा. खूप कमी रेटमध्ये आपल्याला सर्व गोष्टी उपलब्ध होतील आणि हे शेअरिंग ऑटो 30 रुपये 40 रुपयामध्ये आपल्याला कुठेही नेऊन सोडतात. आता इथे उप्पाडावरून आपण अजून एक ऑटो घेणार आहोत आणि आपण जाणार आहोत उप्पाडा काकीनाडा रोडने. आणि हे आहे या भागातील सर्वात प्रसिद्ध असा समुद्र किनारा. ह्या भागाला उप्पाडा बीच म्हणतात आणि सर्वात मोठं टुरिस्ट अट्रॅक्शन हेच आहे. का फेमस आहे हे नीट बघा. बापरे
तर हेच कारण आहे उपाडा बीच फेमस असण्याचं. तिथे तुम्ही आणि फक्त समुद्र आणि एकांत आणि एक शांतपणा आणि एक सुंदर असं हे चित्र. आनंद घ्या. यानंतरचा पुढचा प्रवास लगेच काही क्षणात. उपाडा बीच वरून पुढे आल्यानंतर आपल्याला लागतं काकीनाडा बीच. आणि माझा अनुभव खरा सांगतोय, मला हे बीच फारसं आवडलं नाही, कारण इथे भरपूर अस्वच्छता होती आणि गर्दी देखील भरपूर होती. पण त्याशिवाय महत्त्वाचं म्हणजे इथे कुठलीही सोय, कुठल्याही फॅसिलिटीज उपलब्ध नाहीत. इथून आता आम्ही परतीच्या प्रवासाने निघालो आहोत. पुन्हा उपाडाला जायचंय आणि उपाडाला नंतर आम्ही खरेदी केली. इथे काही साड्या घेतल्या. बार्गेनिंग करा, खूप छान रेटमध्ये आपल्याला साड्या मिळतील. आणि तिथून आम्ही पुन्हा संध्याकाळी पिठापुरमला मुक्कामासाठी गेलो, थेट मंदिरात 5 वाजता. नियमित नित्यनेमाप्रमाणे संध्याकाळी 5 वाजता आम्ही देवळात आलो. त्यानंतर भजन 1 तास होतं, 6 ते 7 पर्यंत. नंतर पालखी सेवा दिसते आपल्याला. त्यानंतर आरती आणि मग संध्याकाळचा महाप्रसाद. आजचा आपला दिवस खूप महत्त्वाचा असणार आहे. आपण आलेलो आहोत काकीनाडा स्टॉपवर. पिठापुरम मधीलच ह्या स्टँडला, या बस स्टॉपला म्हणतात काकीनाडा किंवा सामलकोट स्टॉप. याच्या पाठीमागेच रेल्वे स्टेशन आहे. 10 मिनिटाचं अंतर आहे, आपण कालच बोलल्याप्रमाणे. इथून आपण येतो. तर बसमध्ये आपण बसलेलो आहोत काकीनाडा. तुमच्या समोर तिकीट मी दाखवतोय, नीट बघून घ्या. अगदी स्वस्तामध्ये तुम्ही 25 रुपये फक्त तुम्ही काकीनाडाला पोहोचू शकता. आणि काकीनाडाला गेल्याबरोबर आधी अलीकडेच तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ईश्वरांबिका श्रीपीठम देवस्थान. अतिशय नयनरम्य परिसर, अतिशय आकर्षक असं हे देवस्थान आहे. पूर्ण लाकडी कोरीव कामाने मंदिर बनवलेलं आहे. काकीनाडामधील सर्वात महत्त्वाचे मोठे असे तीर्थक्षेत्र देवस्थान म्हणजेच हे आहे भवनारायण टेम्पल. विष्णूला समर्पित असं हे देवस्थान 5000 वर्ष जुनं आहे असा इतिहास इथे सांगतोय. आणि तुम्ही बघू शकता अतिशय प्राचीन असं हे देवस्थान आहे. आणि ह्या देवस्थानाला भेट दिल्यानंतर अतिशय प्रसन्नता आपल्या मनाला लाभते.
इथे देखील अन्नप्रसाद घेतल्यानंतर आपण निघालेलो आहोत ह्या पूर्ण टूर मधील सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे कोदंड राम मंदिर, आणि ते आहे मामीडाडा या गावी. काकीनाडापासून 24 किलोमीटर अंतरावर हे देवस्थान आहे आणि शेअरिंग ऑटोमध्ये तुम्ही सहज इथे पोहोचू शकता. बघा, ह्या मंदिराचं सर्वात मोठं अट्रॅक्शन म्हणजे ह्या देवस्थानाची 2 गोपुरे, इथे असलेला आरसे महाल, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराची उंची. ही आहे प्रभू रामचंद्र भक्त हनुमान यांची मूर्ती, आणि अगदी मुख्य आरक्षण म्हणजे श्री राम, श्री लक्ष्मण आणि माता सीता ह्या मंदिराचं मुख्य दैवत. आणि मी सांगत होतो ह्या 2 गोपुरांबद्दल. या मंदिराची जी सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही गोपुरम खूप उंच आहेत, आणि पहिला गोपुरम आहे 170 फूट उंच आणि दुसरा आहे 210 फूट उंच. वरपर्यंत तुम्हाला जाता येतं. त्या दोन्ही गोपुरांमधून रस्ते आहेत, पण मुख्य गोपुरामध्येच आपल्याला एंट्री मिळते. तिकीट आपल्याला काढावं लागतं. 100 का 50 रुपये तिकीट आहे, नक्की आता लक्षात येत नाहीये. पण दुसऱ्याच मजल्यावर इथे आहे आरसे महाल. बघा, अतिशय मनमोहक असं हे दृश्य आहे, आणि ह्यामध्ये आपल्याला एक गाईड देखील मिळतो. तो आपल्याला सर्व ह्या आरसे महालामधून फिरवतो आणि इथले वैशिष्ट्य आपल्याला सांगतो, इथली मॅजिक्स आणि लॉजिक्स आपल्याला सांगतो. ह्या आरसे महालातूनच आपल्याला एंट्री मिळते. वर जाण्यासाठी सर्वात मोठ्या गोपुरम मधून आपण अगदी वरपर्यंत जाऊ शकतो. इथे बघू शकता तुम्ही पूर्ण आरसे महालामध्ये, आणि त्या दोन्ही गोपुरम वरील जी आपल्याला कलाकुसर दिसते, त्या सर्व कलाकुसरी ह्या रामायण, महाभारत आणि भागवत या 3 ग्रंथांवर आधारित आहेत. अतिशय कोरीव काम आहे. अतिशय मनमोहक अशा सर्व मूर्त्या, सर्व कलाकृती, सर्व देखावे इथे कोरलेले आहेत. बघू शकता, आनंद घ्या. 210 फूट उंच असा हा गोपुरम आहे, आणि सर्व यावरील देखावे, आणि अगदी वरच्या आपण जेव्हा 11व्या मजल्यावर जातो त्या गोपुरम मधील तिथून देखावा अतिशय मनमोहक असतो. हा आहे मुख्य कळस म्हणजे राम मंदिराच्या वरचा, आणि याच्या पाठीमागे आहे दुसरा गोपुरम, जो आपण ज्यामध्ये आहोत त्या मुख्य गोपुरमपेक्षा थोडासा छोटा, 170 फूट उंच. आणि आपण ज्या गोपुरमध्ये जात आहोत सध्या तो आहे 210 फूट उंच. हा बघा तुम्ही समोर दिसत आहे. 11 मजले आहेत एकूण, आणि सर्व देखावे रामायण, महाभारत, भागवत यावर आधारित आहेत. खूप सुंदर अशा कलाकृती आहेत, खूप सुंदर मूर्त्या आहेत, खूप छान बनवलेलं आहे सर्व डिझायनिंग, सर्व आर्किटेक्चर. आणि फक्त एका गोष्टीचं वाईट वाटतं, ते म्हणजे अशा ठिकाणी अशा वाईट पद्धतीने लोकांनी लिखाण का केले असावे. देव करो अशा लोकांना सद्बुद्धी मिळो, कुठे काय लिहायचं, कुठे काय लिहू नये याची त्यांना थोडीशी बुद्धी येवो. बाकी पूर्ण गोपुरम आणि त्यातील चित्रे त्या प्रत्येक मजल्यावरील आपण आनंदाने बघू शकता ह्याच व्हिडिओमध्ये.
अक्षरशः डोळ्यांची पारणे फिटली, प्रवास सफल झाल्याची भावना आली, प्रसाद घेऊन मन तृप्त झाले, देणगी सुद्धा देऊन आपण निघालो काकीनाडा बस स्टँडकडे. इथे बघू शकता अतिशय मोठं बस स्टँड आहे आणि बिझी बस स्टँड आहे. इथून आपल्याला पिठापुरमसाठी बस मिळते. अगदी अर्ध्या पाऊण तासात आपण पिठापुरमला पोहोचतो. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही पिठापुरमला पोहोचलो. देवळात आल्यानंतर भजन झाले, त्यानंतर पालखी महोत्सव झाला आणि सर्वात महत्त्वाचं आरती झाली, पाळणा झाला. त्यानंतर आम्ही संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन मुक्कामाला रूमवर गेलो. आज 4था दिवस आणि आपण परतीच्या प्रवासाला लागलेलो आहोत. सामलकोट स्टँड पिठापुरम वरून बस घेऊन आपण पोहोचलो आहोत सामलकोटला आणि सामलकोटमध्ये आज आपण बघणार आहोत एक अतिशय मोठं भव्य दिव्य आणि प्राचीन असं देवस्थान. त्याचं नाव आहे कुमाररामा भीमेश्वर टेम्पल. चालुक्य राजांनी बांधलेलं हे अतिशय प्राचीन आणि भव्य दिव्य देवस्थान आहे. तुम्ही नक्कीच इथे यायला हवं. काय आहे जे ह्या मंदिराचं मुख्य आकर्षण आहे, आणि ते आकर्षण आहे महादेवाची पिंड. हे शिवलिंग स्फटिकाचं असून 14 फूट उंच आहे. मित्र आणि मैत्रिणींनो, 2 मजले ह्या मंदिराचे त्या पूर्ण शिवपिंडीसाठी रिझर्व आहेत. म्हणजे अख्खं खालपासून वरपर्यंत हे शिवलिंग आपल्याला दिसतं. पहिल्या मजल्यावरून पुन्हा आपल्याला वर चढून दुसऱ्या मजल्यावर जावं लागतं आणि तिथे सुद्धा हे शिवलिंग दिसतं. खूपच म्हणजे अविस्मरणीय अनुभव आहे. महादेवाच्या भक्तांनी नक्कीच ह्या मंदिराला यायला हवं. आपण व्हिडिओमध्ये या मंदिराची, या देवळाची, या देवस्थानाची भव्यता दिव्यता बघा. मी लगेच आपल्याला पुढचे अपडेट देतो. मोठी अशी ही नंदी महाराजांची मूर्ती आपल्याला दिसत आहे. इथे एक घंटा आहे. इथून आपण सरळ बघू शकतो पहिल्या मजल्यावरील, पहिल्या तळावरील देवस्थानाचं स्ट्रक्चर. आता ह्या नंदीच्या बाजूनेच आपल्याला पायऱ्या आहेत. आपण वर जायचंय आणि दुसऱ्या मजल्यावरून दर्शन घ्यायचंय आणि नंतर खाली येऊन देखील आपण दर्शन घेऊ शकतो शिवलिंगाचं. चला तर बघूयात हे अद्भुत असं शिवलिंग. तुमचं सर्वांचं लक्ष आता स्क्रीनच्या मधोमध हवं. ते बघा दिसतंय ते तेजस्वी असं स्फटिकाचं शिवलिंग. दुसऱ्या मजल्यावर ही वरची बाजू आहे शिवलिंगाची आणि खालच्या मजल्यावर देखील आपल्याला जायचंय. दर्शन घ्या, बोला हर हर महादेव. आता इथूनच बाजूनेच पायऱ्यांनी आपण खाली आलेलो आहोत आणि इथून खालून शिवलिंग सुरू होतं. हे बघा, हा एक खालचा मजला, तळमजला.
इथं ही शिवपिंड आहे आणि यावर इथून सुरुवात होते ह्या स्फटिकाच्या शिवलिंगाची. 14 फूट उंच असं हे भव्य दिव्य अप्रतिम आणि कुठेही बघायला न मिळेल असं हे शिवलिंग आहे. या मंदिराला नक्कीच भेट द्या आणि बघा या मंदिराचा पूर्ण असा भव्य दिव्य असा परिसर. येथील चविष्ट अन्नप्रसाद घेऊन आम्ही आता कुठे जाणार आहोत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर भरपूर ठिकाणे आहेत, पण मुख्य मी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. आता परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे. सांगितल्याप्रमाणे मंदिराच्या जवळच रेल्वे स्टेशन आहे सामलकोट जंक्शन आणि आता परतीच्या प्रवासासाठी संध्याकाळी 4 वाजता येणार आहे वंदे भारत विशाखापट्टणम सिकंदराबाद. या जंक्शनवरून वंदे भारत 4 वाजता शार्प पकडलेली आहे. गोदावरीचा हा राजमहेंद्रवरम म्हणजे राजमंद्रीच्या जवळचा हा परिसर अतिशय मोठं पात्र आहे गोदावरीचं. आणि सिकंदराबादला रात्री 12 वाजले, जवळजवळ 11:30-12 आणि तिथून लगेच रात्री आम्ही आलो एअरपोर्टवर. हैदराबाद एअरपोर्टवर पुन्हा तोच विषय आहे. आपण 780 रुपये ऑटो किंवा 1200 रुपये कॅब करून देखील सहज पोहोचू शकतो. पण या संपूर्ण प्रवासामध्ये अजून एक ठिकाण आहे जे की तुम्ही करू शकता, ते म्हणजे वरंगलचं देवीचं ठिकाण देखील आहे. यादाद्री आहे म्हणजेच यादगिरी गुट्टा, तिथेच स्वर्णगिरी आहे. पुन्हा हैदराबादमध्ये देखील तुम्ही रात्री मुक्काम करून दुसऱ्या दिवशी बरीचशी ठिकाणं एक्सप्लोअर करू शकता. हे सर्व अवलंबून आहे तुमच्या नियोजनावर. ह्या पूर्ण टूरमध्ये माझ्याकडून काही राहिलं असल्यास मला सुचवू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल बटन दाबायला विसरू नका आणि कृपया काही सजेशन्स असतील तर नक्की द्या. बाय फॉर नाव. थँक्स फॉर वॉचिंग.